नमस्कार मित्रांनो. एक सगळ्यात महत्त्वाची बाब माहिती असते का काय असते स्पर्धा परीक्षेमध्ये? ते म्हणजे तुम्ही टार्गेट किती अभ्यासाचं निवडता एका दिवसात. म्हणजे समजा तुमचं एका दिवसामध्ये तुम्ही एक चॅप्टरचं टार्गेट ठरवले आणि ते जर समजा नाही पूर्ण झालं, तर तुम्हाला अभ्यास केल्याची फिलिंग येत नाही. तुम्ही काय करताय माहिती आहे का? तुम्ही भूगोलाचा एक चॅप्टर झाला पाहिजे, इतिहासाचा एक चॅप्टर एका दिवसातच झाला पाहिजे, अर्थशास्त्राचा एक चॅप्टर एका दिवसात झाला पाहिजे, गणिताचं मी भरपूर प्रॅक्टिस केली पाहिजे. हे असं तुम्ही रोज ठरवताय. परंतु ते काय होतं, रोज तुम्ही जे ठरवता ना त्या गोष्टी, त्या प्रत्यक्षामध्ये येत नाहीत. आणि ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये येत नाहीत ना, त्यावेळेस मग काय होतं, त्यावेळेस काय होतं, तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं होतं की आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो. आणि ज्यावेळेस कॉन्फिडन्स डाऊन होतो, त्यावेळेस मग आपल्याला अभ्यास करावासा वाटत नाही. असं वाटतं की अभ्यास आपला खूप मोठा आहे आणि आपण तिथं काहीच नाही आहोत, आपण शून्यात आहोत. तर असं नसेल तुम्हाला वाटत की बाबा असं झालं नाही पाहिजे आपल्यासोबत. एकच काम करा, टार्गेट छोटे-छोटे ठेवा. तुम्ही भले एका चॅप्टरमधले 4च पॉईंट वाचा, पण ते 4 पॉईंट तुम्हाला समजले पाहिजे. ठीक आहे? लक्षात ठेवा.